भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी जिहादी देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। हिंदी में जानना चाहते हैं सर। नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम। आज सन्माननीय अभिजित साठव आमचे मित्र आणि आता पक्षाचे अध्यक्ष आपलं मुंबई प्रदेश अध्यक्ष अभिजित साठव आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे। सुलतानगर साहेब, शिरवडकर साहेब, तसेच आमचे नगरकर साहेब, कर्जतकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतो। ज्या पक्षाच्या बरोबर आम्ही होतो जसं अमितजींनी सांगितलं, आता 2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते, जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो। पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली। आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचं रक्त भगवं आहे। शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही, आज आम्ही मनसेमध्ये आलो। मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52 आहे, परंतु ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे। कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले। माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे सीट म्हणजे तिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या, तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोलवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या। माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो, नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता। ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर। मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही, आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहे, तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची। बोलो हरकत नाही, 190 घ्या, 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा, चला। मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना म्हटलं हरकत नाही, 2 वोट ते घ्या, परंतु ते पण नाही झालं। मिळाला कुठला 192, तिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला। ठीक आहे, हरकत नाही। आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारचं
कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजे, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलू राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय म्हणजे ह्या प्रकारे मी त्याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे यांनी मला बोलवून घेतलं, माझी चर्चा केली. मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतोय. आणि वरून आलं की काय विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरनं फक्त आणि फक्त माझ्यासाठी आले. त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली. त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लायओव्हर करून ते गेलेत सिंधुदुर्गाला, कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यानंतर परत काल आले आणि त्याच्यानंतर देवेंद्रजीकडे घेऊन गेले मला आणि तिकडे माझी चर्चा झाली साहेबांबरोबर. खूप चांगली चर्चा झाली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण प्रवेश करायचा. देवेंद्रजींनी सांगितलं की आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा, मुंबईचे अध्यक्ष अभिजित साटम आमदार यांच्याकडे जा आणि तुम्ही तिकडे प्रवेश घ्या. त्याप्रमाणे मी इकडे आज आलो आहे आणि मी आज इकडे प्रवेश केला. संतोषजी, तुम्ही सांगताय की रक्त हिरवं तुम्ही संदीपजी तुमचे नेते वारंवार उल्लेख करताय, तुम्हाला तुमचं रक्त हिरवं होऊ द्यायचं नव्हतं, पण मित्राचं रक्त आता तिकडे हिरवं होतं हे चालणार आहे का तुम्हाला? तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे, मन खूप मोठं आहे, तो त्याचा निर्णय घेईल. पण माझं मन तेवढं मोठं नाही आहे म्हणून मी हा निर्णय घेतला. पक्षाच्या भूमिका वारंवार तुम्ही मांडलेल्या होत्या आणि आंदोलन केली होती. भोंग्याचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं ते तुम्ही दोघांनी लीड केलं होतं. तेव्हा पक्षासाठी अनेक गुन्हे तुम्ही अंगावरती घेतले होते आणि अशा वेळी जी सुकर वेळ होती, ज्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीच्या अशा सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं, त्यावेळी घेतलं गेलं नाही. हेच खरं दुःख आहे. हेच दुःख आहे, खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो. आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरलो. परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो. पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले, आम्हा लोकांना त्रास दिला. आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये, सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी. आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडवून आणली मराठी माणसासाठी. आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांचा जो बोलतात ना खोटेपणा जो आहे, जसं मला वाटते हे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोणत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं. आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं. की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे. त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत, म्हणजे जसे अनिजा माजगावकर असेल, हिला तिकीट नाकारण्यात आली, असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आले. राहुल चव्हाण असेल, भरपूर जे आहेत, आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल. या लोकांना डावलण्यात आलं. ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं. जे शिलेदार म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी,
त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं. छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षामध्ये ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं. तुम्हाला वाटतं का मावळा देऊन उद्धव ठाकरेंनी म्हणजे पोळा काढून घेतलेला आहे? नक्कीच पक्ष संपवायचं काम पण तुमच्यासोबत राज ठाकरेंनी चर्चा केली नाही का? कारण तुम्ही 2-3 वेळा शिवतीर्थमध्ये गेला होता तर तुमची नाराजी होती अशा बातम्या आम्ही मी तुम्हाला परत सांगतो, राज ठाकरेंनी चर्चा केली की नाही? मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्टास धरला नाही, आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा. नक्की नक्की गावामध्ये हरलेच आहे. असं म्हणाल की साहेबांनी पक्ष सरेंडर केला, उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे. नेमकी अगतिकता काय आहे की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर करावं लागतं? आता कसं आहे की बंधुप्रेम आलं असेल, आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे, त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की, आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण, की कुठेही जागा वाटपावर कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला, या पद्धतीने त्यांनी केलं. कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही कुटुंब वगैरे ना, म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचं. राज ठाकरेंनी वेळोवेळी आव्हान केलं होतं, रुसवे फुगवे सोडा, मराठी माणसासाठी एकत्र या, असं त्यांनी आव्हान केलं होतं. तुम्ही तुमच्याच नेत्याचं आव्हान पाळलं नाही का मराठी माणसासाठी? मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तसे चेहरेच नसतील, ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही, पण तेच चेहरे ते भांडणार आहे मराठी माणसासाठी, जे जाऊन करणार आहे, ज्यांना अनुभव आहे, त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल, तर हे होणारच आहे. शिवतीर्थवरून तुम्हाला काही मेसेज आलाय का किंवा काही फोन वगैरे तुम्हाला मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झाला का? कारण की संतोष जोरी कुठल्याही प्रकारचा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, मनधरणीपणा नाही किंवा कुठलं बोलवणं नाही की तुम्ही या वगैरे. संदीपजीने एक निरोप दिला की साहेबांनी तुला बोलवलाय, त्याच्यानंतर काल बोलवलेलं आणि नंतर निरोप परत आला की उद्याची कॅन्सल, आजची कॅन्सल झाली, उद्या बोलवणार. या सगळ्यामुळे कुठेतरी पक्ष संपवण्यासाठी राज ठाकरे सोबत फिरत नाही असं म्हणायचं नाही, कारण काल देखील सोबत दौरे करणार होते, मात्र काल देखील सोबत दिसले नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हे कटकट दिसते. आणि आता तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, तुम्ही लाईन उचलण्यामध्ये एक्सपर्ट आहात. वरळी भागामध्ये तुम्ही ज्या प्रकारे बोलता की बंधुप्रेमी राज आमच्या साहेबांचं मन मोठं आहे. सर तुम्ही असं म्हणाल की कुठलाही संपर्क करण्यात आला नाही, या सगळ्या गोष्टी घडताना सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की ठाकरेंचा म्हणजे मातोश्रीचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटलाय, तेच मनसेच्या बाबतीत होतं असं वाटतं? नक्कीच. संदीप देशपांडेंचे काय शब्द होते पहिले जेव्हा त्यांना समजलं की संतोष जोरी त्यांच्यापासून वेगळा होतोय किंवा मनसे सोडतोय, संदीप देशपांडेंनी काय म्हटलं होतं? त्यांना सोबत कधी आणणार? नाही, हे खूप मोठी म्हणजे गोष्ट ही कठीण होती ती, की दोघं आम्ही बाजूला होणं, कारण एवढ्या वर्षाची मैत्री, पक्षाच्या अगोदरपासूनची आमची जी मैत्री, त्याच्यानंतर पक्ष स्थापनेपासून मैत्री होती, आंदोलनात पण होती, कुठल्याही केसेसवर आम्ही दोघं एकत्र जात होतो. परंतु ज्या वेळेला हा निर्णय मी त्यांना सांगितलं, की मी आम्हाला निर्णय घ्यावा लागणार म्हणून, तेव्हा त्यांनी मला खूप समजवलं की बाबा तसं करू नको म्हणून. त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही बघितलं असाल की 4-5 दिवस मी लांब गेलो त्यांच्यापासून,
तेव्हा कुठे हा निर्णय मी घेऊ शकतो. तुम्ही वेळोवेळी सांगताय साहेबांचं मन मोठं आहे, साहेबांचं मन मोठं आहे. मग तुमचं मनाचं काय तिथे विचारणा केली नाही का? हो, एका ठिकाणी मन मोठं आहे, एका ठिकाणी मन कोणतं आहे, त्याला काय करणार? प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू काय होतं? की संतोष रावांच्या सगळं निगेटिव्ह झालेलं आहे. तुमच्या पक्षाकडून 2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक यशवंत केदाराची प्रतिक्रिया आहे. दिवाळीत देखील तुम्ही तुरुंगवास भोगलेला आहे संदीप देशपांडे. हा निर्णय घेणं तुमच्यासाठी किती कठीण होतं? आव्हानात्मक सर, याला होतं? जोडून आणि एकदा- सगळ्या त्यागाची कुठतरी कदर केली गेली नाही असं वाटतंय का शिवाय? कसं आहे की त्यांनी जर एवढं कठीण मन करून जर आम्हाला हे केलं असेल तर मग आमची पण तयारी आहे ना. सर 2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक मनसेमधून जी यशवंत केदारांची प्रतिक्रिया आली की आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे तुमच्या जाणीव. तिकडे स्थानिक ठाकरे जे आमदार आहेत बाजूचे काहींचे महेश सावंत म्हणतात की 5 पैशाचा फरक पडणार नाही धुरी गेले. कसं आहे, तो मोठा आमदार आहे आणि मला वाटते त्याला शेवटची टर्म आहे त्याची. तो आता पैसे गोळा करतोय. त्यांनी सीट विकून, जी सीट आहे ना 194ची, ती दोघांकडनंही पैसे घेतलेले आहेत. सदा सरवणकर यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्याने आणि सुनील शिंदे यांच्याकडनं पण घेतलेले आहेत. तो आता फक्त 5 वर्ष पैसे गोळा करायचे. SRA ऑफिसमध्ये बसलेला असतो कंटिन्यू. त्याच्याबद्दल काय बोलणार? लोक ते सांगतायत तिकडे हा आमदार झालाय पण फोन नाही कोणाचे उचलत, काय नाही, भेटत नाही कोणाला. त्याच्याबद्दल काय बोलणार? यशवंत शेवटचा यशवंत हिंदी, केदारांचा आरोप आहे की हिंदी, तुमच्यावरती हिंदी. तुम्ही आज संतोष धुरी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के वर्ली के विभाग प्रमुख थे और महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी कामगार सेना के महाराष्ट्र के वो महामंत्री सरचिटनीस जनरल सेक्रेटरी थे, ऐसे संतोष धुरी जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. पिछले 11 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जिस प्रकार का विकास इस मुंबई शहर में किया है, क्रांतिकारक इस प्रकार के बदल या परिवर्तन उन्होंने मुंबई शहर में जो लाए हैं, अटल सेतु, कोस्टल रोड, मेट्रो, या जिस वर्ली का प्रतिनिधित्व संतोष धुरी जी करते हैं, उसी वर्ली में बीटीडी चाल में 160 फुट के घर में रहने वाले मराठी आदमी को 560 फुट का घर बनाकर देने का काम देवेंद्र जी ने किया है. और वर्ली और दक्षिण मुंबई के मराठी आदमी को मुंबई से बाहर जाने से रोकने का काम जो उन्होंने किया है, उससे प्रभावित होकर आज संतोष धुरी जी ने इस विकास यात्रा में सम्मिलित होने के लिए भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. संतोष धुरी जी ये पहले भारतीय विद्यार्थी सेना में जो शिवसेना की स्टूडेंट विंग थी उसमें थे. उसके बाद वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना में थे. उनका जो खून है वो भगवा है, सैफरन है, और इसीलिए हिंदुत्व के लिए उन्होंने हिंदुत्व और मराठी आदमी के लिए पूरे अपने राजनीतिक जीवन में संघर्ष किया है. लेकिन जब उद्धव मामू ने अपनी पार्टी मामुओं की टोली बनाई और उद्धव मामू की जो पार्टी है उस पार्टी को महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख ने अपना पूरा जो पक्ष है, अपनी पूरी पार्टी है, वो उनके हवाले की है, उनको सरेंडर किए. और इसीलिए यहाँ पर रहकर न मराठी आदमी के अधिकार के लिए मैं लड़ सकता हूँ और न हिंदुत्व का भगवा झंडा मैं हाथ में ले सकता हूँ. इसीलिए हिंदुत्व का भगवा झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराते रहना चाहिए. मुंबई शहर का रंग अगर कोई बदलने की कोशिश कर रहा है तो ऐसी सारी ताकतों को परास्त करने के लिए, हिंदुत्व के लिए, मराठी आदमी के अधिकार के लिए आज संतोष धुरी जी ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. मैं भारतीय जनता पार्टी में उनका स्वागत करता हूँ. वर्ली में आदित्य ठाकरे कॉन्स्टिट्यूंसी है, वर्ली से ही आते हैं. वर्ली में इनका रसूख भी दखल नहीं रखते हैं. वहाँ 6 सीटों पर 4 रेबल खड़े हैं. इनके आने से कितना प्रभाव पड़ेगा आदित्य ठाकरे के नाम का सवाल है वो. आदित्य ठाकरे को पिछले 24 घंटे में 2 झटके लगे हैं. पहला झटका उनको ये लगा है कि उमर खालिद का बेल एप्लीकेशन रिजेक्ट हुआ है और उन्होंने कल ये प्रतिक्रिया दी थी कि इसका बेल हो गया, उमर खालिद का क्यों नहीं हुआ, शारजिल इस्लाम का क्यों नहीं हुआ. और इसीलिए पहला झटका उमर खालिद का बेल एप्लीकेशन रिजेक्ट होने के कारण उन्हें दुख हुआ है. और 24 घंटे के बाद संतोष धुरी जी ने उनको दूसरा झटका दिया है. हिंदुत्व का झंडा ये मुंबई की महानगर पालिका पर लहराने के लिए संतोष धुरी जी ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है.
ये पिछले 24 घंटे में आदित्य ठाकरे को लगा हुआ दूसरा झटका है। तो मुस्लिम नेता है मुंबई के वारिस पठान जो आपके मित्र हैं, और दूसरे असलम शेख ने आज सवेरे कहा कि जोहराम ममदानी जैसा ही मेयर चाहिए हमें मुंबई में, जो मुंबई का विकास कर सके। और वारिस पठान ने कहा कि आई लव मोहम्मद बोलने वाला क्यों नहीं मेयर बन सकता। मैं हमेशा से ये कह रहा था कि मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास करना ये एक अंतरराष्ट्रीय इंटरनेशनल लेवल की कॉन्स्पिरेसी है, ये एक षड्यंत्र है। यह षड्यंत्र दुनिया के पश्चिमी कुछ देशों में कामयाब हो चुका है, और मैं हमेशा ये मैं कह रहा हूँ कि मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास भी इस अंतरराष्ट्रीय षड्यंत्र का भाग है, और उद्धव मामू इस षड्यंत्र के भागीदार है। और इसीलिए आज सुबह जो असलम शेख जो कांग्रेस के एमएलए है, उन्होंने ये वाक्य ये कहा है, और ये कहा है कि जोहराम ममदानी जैसा न्यूयॉर्क का महापौर है, वैसा जोहराम ममदानी जैसा महापौर मुंबई शहर को भी मिलना चाहिए। जिस जोहराम ममदानी ने उमर खालिद के प्रति सहानुभूति व्यक्त की है, भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, जिसने कहा हमें चाहिए आज़ादी, हिंदुओं से आज़ादी, ऐसा उमर खालिद ने कहा, उस उमर खालिद के प्रति जोहराम ममदानी को सहानुभूति है, और जोहराम ममदानी जैसा महापौर ये मुंबई में होना चाहिए, ऐसे असलम शेख का कहना है। और इस असलम शेख के हाथ में हाथ मिलाकर उद्धव मामू महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे। उद्धव मामू जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो असलम शेख ये उनकी कैबिनेट के मिनिस्टर थे, वो मुंबई शहर के पालक मंत्री थे। इसीलिए असलम शेख और उद्धव मामू ये एक ही बिरादरी के हैं, इनका मकसद भी एक है। और ये इससे साबित होता है कि उद्धव मामू, असलम शेख, वारिस पठान यह एक अंतरराष्ट्रीय षड्यंत्र का हिस्सा है। मुंबई शहर का रंग बदलना, मुंबई शहर का रंग हरा करना, मुंबई शहर इस्लामी आतंकवादी देश विरोधी आतंकवादी शक्तियों के सामने सरेंडर करना, यह इनका हिडन एजेंडा है। और इसीलिए मैंने जो कहा था कि मुंबई शहर का ममदानीकरण हम नहीं होने देंगे, मुंबई का न्यूयॉर्क हम नहीं होने देंगे। आने वाले समय में आप देखोगे कि 15 जनवरी को इस मुंबई में एक भगवा तूफान आएगा, और इस भगवे तूफान में इस प्रकार से सारे जो हरे चश्मे और हरी चादरें हैं वो उड़ जाएगी। और आपको वारिस पठान को क्या कहना है अमित जी? वारिस पठान को क्या कहना है? उन्होंने कहा कि आई लव मोहम्मद वाला मेयर बनेगा, उस पर क्या कहना है स्पेसिफिक? वारिस पठान इस प्रकार के देश विरोधी आतंकवादी जिहादी जो बयान है वो वारिस पठान भी करते हैं, और वारिस पठान के बॉस भी करते हैं। ये हिंदुस्तान को चैलेंज करने की बात कर रहे हैं, हिंदुस्तान की एकात्मता को और एकता को चैलेंज करने की बात करते हैं। और आने वाले समय में इसीलिए तो वारिस पठान जो पहले एमएलए थे उनको जनता ने घर पे बिठा दिया, इम्तियाज जलील को जनता ने घर पे बिठा दिया, और आने वाले समय में उद्धव मामू को भी मुंबई की जनता घर बिठाने वाली है। मराठीमध्ये असलम शेख यांनी ज्या प्रकारचा दावा केलेला आहे त्या माध्यमात वारिस पठाण देखील अशा प्रकारे दावा करतायत, आणि सातत्याने तुम्ही या मुस्लिम महापौर संदर्भात लपवून मी आधीच हे सांगितलं होतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षड्यंत्र रचलं जात आहे। जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा ताबा इस्लामिक फंडामेंटलिस्ट जिहादी शक्तींनी घेतलेला आहे, त्या शहरांचा रंग बदललेला आहे, आणि सिंगल तशाच प्रकारचा प्रयत्न या मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो। मी म्हटलं होतं की जोहराम ममदानीने उमर खालिदच्या प्रति सहानुभूती व्यक्त केली, असा उमर खालिद ज्यांनी भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हमें चाहिए आज़ादी, हिंदुओं से आज़ादी अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या, त्या उमर खालिदच्या प्रति जोहराम ममदानीने सहानुभूती व्यक्त केली। आणि आज असलम शेख जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी असं वक्तव्य केलंय की मुंबईचा महापौर हा जोहराम ममदानी सारखा झाला पाहिजे। हा असलम शेख उद्धव मामूंबरोबर सरकारमध्ये त्यांचा सहकारी होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव मामू हे 2019 ते 2022 बसले होते, आणि असलम शेख उद्धव मामू मुख्यमंत्री असताना पालकमंत्री मुंबई शहराचा होता। आणि असलम शेखने असं म्हणणं की जोहराम ममदानी सारखा मुंबईचा महापौर झाला पाहिजे, म्हणजेच उद्धव मामू असेल, असलम शेख असतील किंवा वारिस पठाण असतील, हे सर्व एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षड्यंत्राचे भागीदार आहेत। मुंबई शहराचा रंग बदलणं, मुंबई शहर जिहादी शक्तींच्या हवाली करणं हा त्यांचा एजेंडा आहे, हा त्यांचा मकसद आहे। आणि या मकसदच्या विरुद्ध मुंबईकर आपलं कर्तव्य येणाऱ्या 15 तारखेला बजावतील। या 15 जानेवारीला आपण पाहाल
की एक भगवा वादळ या मुंबई शहरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सर, मनसे ठाकरे गटाला संयुक्तिक सभा घेण्यात असा आरोप आज संजय राऊत करत होते. मैदानं अडवते त्यांची. मैदान अडवली जात आहे त्यांची. एकत्रित सभा असं आहे, घेण्यात त्यांनी एकत्र सभा कराव्यात, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण गेली 20 वर्ष 19 वर्ष एकत्र का नव्हते याचं उत्तरही त्यांनी जनतेला द्यावं. आणि त्यामुळे त्यांना जिथे सभा घ्यायच्या आहेत त्या त्यांनी घ्याव्या. काल एकत्र का नाही दिसले? काल उद्धव मामू वेगळे फिरतायत, राजसाहेब त्यांच्या बरोबर नाहीयेत. उद्धव मामूंच्या होर्डिंगवरती राजसाहेबांचा साधा फोटो पण नाहीये. आणि त्यामुळे राजसाहेबांची बॉडी लँग्वेज जी आहे हे सर्व काही सांगून जाते, सर्व काही दाखवून जाते. आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजचाच प्रत्यय आज संतोष धुरीजींच्या वक्तव्यामध्ये आज आपल्याला मिळाले. उद्धव ठाकरे प्रचार करताना दिसले, लांबा आव्हान वाटतं का तुम्हाला भाजप? ज्या भायखळ्यातल्या मराठी माणसाची भेट आजपर्यंत उद्धव मामूंनी कधीही घेतली नव्हती, आज किमान त्यांच्यावर अशी तरी वेळ आली की भायखळ्यातल्या मराठी माणसाची भेट घेण्याकरता गल्लोगल्ली उद्धव मामू फिरत आहेत. पण भायखळ्यातला असेल, वरळीतला असेल, शिवडीतला असेल किंवा अख्ख्या या मुंबापुरीतला मराठी माणूस असेल, हा मराठी माणूस हा हिंदुत्ववादी आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना मानणारा आहे. आणि हिंदुत्वाच्या विचारांना ज्या वेळेला यांनी तिलांजली दिली, मराठी माणूस त्या क्षणी यांच्यापासून दूर झाला. आणि त्यांनी मालवणी माणसाला, कोकणी माणसाला, ज्या कोकणी माणसानं, ज्या मालवणी माणसानं शिवसेना घडवली, ज्यांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिले, ज्या शिवसेना प्रमुखांना मालवणी माणसांनी भरभरून आशीर्वाद दिले, त्या कोकणी मालवणी माणसाला सुद्धा शिव्या घालण्याचं काम हे उद्धव मामूंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण या मुंबई शहरातला कोकणी माणूस, मालवणी माणूस, सिंधुदुर्गातला, रत्नागिरीतला सगळे साटम, राणे, तावडे, धुरी, बांदिवडेकर, नारिंगरेकर, साळवी हे सगळेच्या सगळे आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना आपल्याला दिसत आहे. राज ठाकरेंच्या सोबत प्रचारासाठी सातत्याने उद्धव ठाकरेंना आवाहन केलं जातं. बॅनरवरती तिथेही राज ठाकरे दिसत नाहीये उद्धव ठाकरे. याचं उत्तर तर उद्धव मामूच देतील. मी कसं देणार? बॅनर त्यांनी लावले, मी ज्यांनी बॅनर लावले याचं उत्तर ते देतील. त्यांना जाऊन विचारा. हिंदी में बता दीजिएगा, प्रचार करने वाले थे लेकिन दिखे नहीं, अकेले उद्धव जी प्रचार करने राज ठाकरे साहब की बॉडी लैंग्वेज ये सब कुछ दिखा देती है. संतोष धुरी जी ने ही खुद कहा कि किस प्रकार से वो व्यथित हो चुके हैं, किस प्रकार की उनकी पार्टी सरेंडर हो चुकी है. और पार्टी पूरी सरेंडर करने के बाद उद्धव मामू की पार्टी के होर्डिंग पर उनका एक फोटो भी हमें देखने नहीं मिल रहा है. मुझे ऐसा लगता है कि इससे बड़ी दुख की बात दूसरी कोई हो नहीं सकती. सर हिंदी में जानना चाहते हैं सर, आज पार्टी ज्वाइन की एक बात ले लेंगे हिंदी में आप हिंदी और भी एमएलए के नेता आपकी बात में कितना असर पड़ेगा, वर्ली में कितना असर पड़ेगा? ऐसा है, मान सम्मान सबको चाहिए. अगर वो कहेंगे कि आपने इलेक्शन के टाइम में, बैंड्रा वाले बोलेंगे कि इलेक्शन के टाइम में आपने जो प्रचार हमारे विरोध में किया, जब भी हमारी सत्ता थी तभी आपने हिंदुत्व का नारा लगा के हमारे लोगों को नाराज किया, होंगे उतारना, ये बाकी जो हम लोग ने काम किए, तभी हम लोग के ऊपर जो केसेस डाले, वो अगर लोगों को अभी भी नहीं पट रहे हैं तो मैं क्या करूं? मेरे को नहीं पटा. मैंने देखा कि अब अभी ये जो पक्ष है उनसे है वो कहीं कांग्रेस की राह पे चल रहा है, कहीं तो भी शिवसेना की राह पे चल रहा है, जो अभी बाला साहब ठाकरे की राह शिवसेना नहीं रही. वो मैंने देखा, इसके लिए मैंने ये निर्णय लिया. आपको लेना है वो कभी लेंगे, वो देखिए. वर्ली में कितना असर पड़ने वाला है? हो. एक बात, उद्धव मामूंना आता इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान पाहिजे, त्याला रशीद मामू पाहिजे, त्याला चंगेज मुलतानी पाहिजे, त्यांना आमच्या कोकणातले संतोष धुरी नको, त्यांना मराठी संदीप देशपांडे नको. हा उद्धवजींपासून उद्धव मामूंपर्यंतचा हा प्रवास आहे.